दिवसाचा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, निळेप्रतीक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रतनकुमार साळवे आजच्या कार्यक्रमाचे वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त व शिक्षण वर्षी यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि विशेषतः रतनकुमार साळवे यांनी हा कार्यक्रम आयोजित करत असताना एक वामनदादाचे पटशिष्य आणि वामनदादाचे प्रमुख गायिका म्हणून सुषमा देवींना या ठिकाणी बोलवलं होतं। मी रतनजींचे या ठिकाणी विशेष आभार मानणार आहे की सुषमाताईंना आणि भजंत संगपाल यांना या ठिकाणी आयोजित करून एक मैफिल वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त रंगवली आणि क्रांतिकारी बुद्ध भीमगीतं लोकगीतं या ठिकाणी सादर करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त माजी निवृत्त बालाजी सोनटक्के सर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे। आणि रतनजी, तुमचं हे जे समीकरण आहे अतिशय रसायन खतरनाक आहे आणि वामनदादाला ही खऱ्या अर्थानं ह्या जयंती च्या निमित्तानं आपण सर्व कला क्षेत्रातील लोकांना एकत्र करून वामनदादांना खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी जयंतीचा जो महोत्सव या शहरामध्ये औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आयोजित केला त्याबद्दल तुमच्या बहुउद्देशीय संस्थेचे सर्व संचालक आणि इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि जयंतीनिमित्त सर्व धर्मीय जसे बाबासाहेब आंबेडकर म्हटले की आजच्या स्वातंत्र्य दिनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या कोटेशनप्रमाणे सर्व जाती धर्माला सामावून घेणारे वामनदादांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला मी या ठिकाणी 15 ऑगस्टच्या आणि वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय बुद्ध, जय श्री प्रत्येक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला, तर समाजाला तुम्ही काय आव्हान करता? आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो। आपले दैवत म्हणतात की आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, म्हणजे पे बॅक टू सोसायटी। ज्या समाजामध्ये जो कोणी माणूस जन्माला येतो त्या समाजाचं आपण देणं लागतो, आपण काहीतरी त्या समाजामध्ये केलं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून मी दैनिक निळे प्रतीकच्या माध्यमातून सर्व तळागाळातील सर्व सामाजिक प्रश्न एकत्र आणण्याचा करत असतो। त्याला लागूनच निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेअंतर्गत आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी माधवरावजी बोर्डे यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आणि या कार्यक्रम आयोजन करण्याच्या पाठीमागची भूमिका आपली अशी होती की आजचे जे कलावंत आहे ते खऱ्या अर्थानं उपेक्षित आहेत। जसं की आता सुषमा देवी ज्या आपल्या 1 नंबरच्या क्लासिक गायिका आहेत, देशभरामध्ये त्यांचं नाव आहे, परंतु आज त्या वयाच्या 74व्या वर्षी उपेक्षित आहेत। इतर कलावंतांपेक्षा त्यांची खूप दयनीय अवस्था आहे आणि समाजाचं प्रबोधन आयुष्यभर ज्या कोणी करत आहेत तर समाजाचं प्रबोधन करत असताना त्यांच्यावर अशी वाईट वेळ येते जगण्यासाठी शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर। तर हे कुठंतरी हे याविषयी खंत एक माझ्या मनामध्ये होती, कारण गेल्या महिन्यामध्येच मी ताईशी संपर्क साधला तर ताई अक्षरशः मूर्ती माझ्यासोबत रडल्या आणि त्यांनी ती खंत व्यक्त केली की आज मी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे, मला कोणीही कार्यक्रम देत नाही आहे, माझी खायची वांदे आहे। एखाद्या एवढ्या उंचीचा कलाकार जर असा उपेक्षित असेल तर मला समाजाप्रती याविषयी समाजानं जागृत होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कलावंत टिकले पाहिजे, कलावंत जगले पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी बालाजी सोनटक्के सर अध्यक्षस्थानी होते, प्रमुख पाहुणे म्हणून भजंत संघटित थेरो बनवून यासाठी आले होते। त्याचबरोबर नवतरुण उद्योजक रविकुमार तायडे, डॉक्टर आनंद इंगळे, आदरणीय गुरुवर्य ऋषिकेशजी कांबळे सर, अनेक मान्यवर या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण वामनदादा कर्डक आणि शिक्षण महर्षी बोर्डे माधवजी बोर्डे सर यांच्या नावाने सुद्धा आपण काही समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। आणि उपेक्षित कलावंताच्या कल्याणासाठी तुम्ही पुढचं तुमचं पाऊल काय राहणार आहे? उपेक्षित कलावंतांसाठी खरं म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्यासाठी काय करता येईल की जसं स्वतःची घरं असतील,
वार्षिक मानधन असतील किंवा शासनाकडून काही विविध योजना त्यांना कशा पद्धतीने राबवून दिल्या जातील त्यासाठी संस्थेच्या वतीने आम्ही उद्योजक रविकुमार तायडे सरांच्या मदतीनं नक्कीच पुढे यापेक्षा भवितव्य आणि भव्य असं काहीतरी करण्याचा वेगळा आमचा मार्ग आहे. धन्यवाद. आपण सर्व या ठिकाणी आलात, आमचं ऐकून घेतलं आणि आमचा आवाज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहात म्हणून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.